होतं ते बघा तुम्ही आता 30 मिलीची काहीतरी बॉटल असते केवढं असते कोरायचं बरोबर किती एमएल 20 हो ना. मग आता ते लिटर मध्ये बघा किती पडत आहे. मग आता हे आमचं मेटारायझम आणि सोपली 150 रुपयाला होता आता 200-250 रुपये झाले. किती आहे 200 रुपये आणि सगळीकडे मिळते. हे जर तुम्ही खाजगी दुकानात जर गेले तर 800 रुपयाला होतात आणि विद्यापीठाचा जर घेतला आपण प्युअर तर 200 रुपये. केवीके बदनापूरला आपल्या जवळ आहे इथं किंवा पैठण रोडचं संभाजीनगरचंही आहे केवीके त्या ठिकाणी मिळतंय मेटारायझम आणि सोपली आणि अतिशय चांगला आणि खूप चांगला. आणि बरं ह्याचं कसं आहे आपण कुठल्याही पिकावर वापरा फवारा वाळवी उगणी आणि नेमॅटोडसाठी तर रामबाण औषध आहे नेमॅटोडचं. आता आपल्या डाळीच्या बागा आम्ही येताना पाहिलं कवडी साहेब म्हणत होते दोन्ही बाजूने हे जोडला होतो काय की आम्ही म्हणजे मी पण इकडं 13 नंतर डाळी वाचवून म्हणजे आता एक भाग दिसत नाही डाळी सगळं काढून टाकलं त्याच्यामुळं. पण माझं असं म्हणणं आहे आणखी त्याला असेल पण बरोबर त्यापेक्षा नेमॅटोडमुळे जास्त बागा केला आणि नेमॅटोड म्हणजे असं भयंकर हानिकारक कीड आहे. एका शेतामध्ये जिथं ओलावा आहे तिथं नेमॅटोड आहे पीक कोणतंही असू द्या. आणि ओलाव्याशिवाय कोणती शेती आपली ओलावा तर सगळीकडे राहणारच आहे ना पिकासाठी पाणी आवश्यकच आहे. पण ज्यावेळेस तुमचं सारखं एकच एक पीक राहतं ओलावा राहतो आपण फलनांगरट करत नाही किंवा 2-3 वर्षानंतर एखादा सीझन एखादा हंगाम शेती मोकळी ठेवत नाही तर तिथं काय होतं त्याची सायकल ब्रेक होत नाही आणि मग त्यांना खाद्य मिळत राहतं. ओलाव्यामध्ये नेमॅटोड प्रचंड वाढतात. 0.25 mm त्याची लांबी आहे त्या नेमॅटोडची. आणि झाडामध्ये जे फायदा आणि फ्लोएम असतं ज्याच्या वाट मुळाकडून पाणी अन्न शोषलं जातं वर जातं म्हणजे अन्न आणि पाण्याचं जे वळण होतं आहे की नाही म्हणजे वाहतूक ज्या भागातून होते ते भाग पण टाकते ती नेमॅटोड आणि त्यामुळे काय होतं की डाळिंब असू द्या मोसंबी असू द्या आंबा असू द्या वाळत पूर्ण झाड वाढतं मग म्हणजे नेमॅटोड. नंतर काय होतं सेकंडरी इन्फेक्शन होतं आणि त्या ठिकाणी बुरशी आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर मेटारायझम आणि सोपली आणि सुडोमोनास त्याचबरोबर आपण मी सांगितलं या ठिकाणी आपण जर नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रिय शेतीसाठी जे काही उत्पादन ते आता अतिशय प्युअर 100% तंत्रज्ञान फळाने म्हणजे त्याच्यामध्ये बनावट बोगसपणा अजिबात नाही. सर्व प्रकारची उत्पादनं जैविक आणि बुरशीनाशक विद्यापीठ उत्पादित करतात कृषी विभाग उत्पादित करत आहे. आमची जैविक प्रयोगशाळा आहे संभाजीनगरला जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कॅम्पसमध्ये जाताना सुरुवातीला उभी होताना त्या ठिकाणी सुद्धा हे जैविक उत्पादन होतात. पण आणखी मला असं म्हणणं आहे की आपण तिथं पैसे घालवण्यापेक्षा आपण घरच्या घरी उत्पादित करायला पाहिजे. सुरुवातीला सांगितलं ऑन फार्म प्रोडक्शन आपल्या शेतावर उत्पादित करायचं आणि वापरायचं आणि खतावरचा औषधावरचा खर्च कमी करायचा आहे. तर काय करायचं योग्य त्यासाठी चांगलं पोचलेलं शेणखत 100 किलो निंबोळी बियाची पावडर आणि त्याच्यामध्ये मी मगापासून नाव घेतो त्या 5 प्रकारच्या जैविक कृषी मेटारायझम आणि सोपली 4 किलो वर्टिसिलियम ब्लॅकेनी 4 किलो ट्रायकोडर्मा व्हेरिडिए 4 किलो शिडोमोनास आणि बॅसिलस या 4 किलो 4-5 किलो कृषी 200 रुपये जरी जर धरला तरी 20 किलोला किती लागेल 4,000 रुपये लागतील. हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि गोमूत्र जेवढं मिळेल तेवढं 10, 20, 30, 50 लिटर आपल्याला किती झाला आता 100 आणि 1100 किलो झाला हे सगळं शेणखत आणि निंबोळी पावडर देऊन तो आंबोजा झाला पाहिजे म्हणजे ओलावा त्याच्यामध्ये आला पाहिजे. कमी पडलं गोमूत्र तर पाणी टाका खाली वर मिक्स करायचं आणि पन्नी जी असते आपली शेततळ्याची त्यानं झाकून ठेवायचं. 3 आठवड्यामध्ये परत पलटी द्यायची. फक्त 4 किलोची जैविक कृषी 5 प्रकारची 20 किलो त्याच्यामध्ये टाकायचं गोमूत्र टाकायचं ओलाव्यासाठी परत पाणी टाकायचं खालीवर मिक्स करायचं चांगलं आणि परत त्याला झाकून ठेवायचं 3 आठवडे. आता हे एवढं जबरदस्त जैविक टॉनिक तयार होत आहे. टॉनिक म्हणून आपण याला तुम्ही कोणत्याही पिकाला द्या आंबा असेल मोसंबी असेल संत्रा असेल झाडाच्या त्यानुसार दुपारच्या वेळेला ऊन असते सावली जेवढी पडते तेवढं आपण विंडून खत घालतो शेणखत वगैरे घालतो ना आपण त्याच पद्धतीनं
त्या मध्ये टाकायचं थोडं थोडं. एक 5 किलो मोठं झाड असेल तर, मध्यम असेल तर 2 किलो नाके, लहान लागवड असेल पहिली अर्धा-1 किलो, आणि वर मातीला झाकून ठेवायचं. हे कंटिन्यू 3 वर्ष तयार करून वापरलं, त्याच्यानंतर वापरायची गरज नाही. शेतामध्ये त्याचे स्पोर मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त बुरशीचे वाढतात. हानिकारक बुरशी जेवढ्या त्यांचा नायनाट होतो. वाळवी, हुंडी आणि निमॅटोड पासून 100% पिकाचं, मातीचं, शेतीचं संरक्षण होतं. आता किती सांगता येईल? ऐकायला तर नाही म्हणणार वाटलंय, करत कुणीच नाही. करायला पाहिजे. आता आपल्याला ह्या गटामधून जीवामृतसाठी आपण अनुदानातून टाक्या पण देणार त्यांना. 200 लिटरची टाकी लागते बॅरल, 100-200 लिटरचं. याच्यामध्ये योजना भरपूर आहे. पुढं 10-20 जे काही गट होतील आपले, त्याची कंपनी स्थापन करायची. आपल्याकडे मला वाटतं मासूमची कंपनी आहे, त्यालाही गट जोडून देऊ. म्हणजे कसं होतं, आता इथून पुढे शासनाच्या योजनांना वैयक्तिक पातळीवर मार्ग राहणार आहे. गट आणि कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि गट यांच्या मार्फत शेतीचं जे काही योजना असतील त्या राबवल्या जाणार आहेत. मला असं वाटतं बोलायला आपलं किती बोलत राहू, पण आपल्याला आता कार्यक्रम आहे गट स्थापनेचा. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला 50-50 हेक्टरचा एक गट करायचा आहे. आणि हे करत असताना आता समजा की तुम्ही